पिंपरी आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघांच्या बरोबर मध्ये वसलेला भाग म्हणजे काळेवाडी. या काळेवाडीत मागील 15 वर्षांपासून एक नाव कायम चर्चेत असतं. विरोधी पक्षनेते म्हणून केलेलं त्यांचं काम असू द्या, अजित पवारांशी जवळीक असू द्या किंवा आता भाजपात केलेला प्रवेश. आपण संवाद साधणार आहोत काळेवाडीचे लाडके भाऊ म्हणजेच भाजपचे पिंपरी चिंचवड महापालिकेतील प्रभाग क्रमांक 22चे उमेदवार विनोद नडे यांच्यासोबत. महापालिकेत हे रेकॉर्ड आहे की अगदी लहान वयामध्ये कोणी विरोधी पक्षनेता झाला असेल तर तो त्या ठिकाणी मी झालेलो आहे. राष्ट्रवादीतून भाजपात येण्याचं कारण काय आणि दोन्ही पक्षांमधील किंवा दोन्ही निवडणुकांमध्ये तुम्हाला डिफरन्स काय दिसतो? स्थानिक लेवलला ज्या कुरघोड्या होत गेल्या, कारण आपण चिंचवड विधानसभेत जर पाहिलं तर संपूर्ण चिंचवड विधानसभेमध्ये फक्त काळेवाडीमध्ये राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक आणि एक अपक्ष नगरसेवक असे आम्ही 4 नगरसेवक आलो होतो. तर असं असताना राष्ट्रवादीची त्या ठिकाणी प्रचंड ताकद असताना कुणीही कुठल्याही स्थानिक नेत्याने आमची त्या ठिकाणी दखल घेतली नाही. ती पदाच्या माध्यमातून असू दे किंवा अन्य कुठल्याही माध्यमातून असू दे. मी अगदी या लेवलपर्यंत सभागृहात बोललोय की काळेवाडी ही काय पाकिस्तानमध्ये आहे का? ती बेसिक कामं जर लोकांची होत नसेल तर त्या नगरसेवक पदाला अर्थ काय? मला पक्ष सोडताना प्रचंड वेदना झाली. फक्त अजितदादांसाठी वेदना झाल्या. स्थानिक कुठल्याही व्यक्तीविषयी मला कुठल्याही संवेदना नव्हत्या. तुमच्या घराला धक्का म्हणजे विनोद नडेच्या घराला धक्का. नमस्कार, डिजिटल चावडीमध्ये तुमचं स्वागत आहे. पिंपरी आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघांच्या बरोबर मध्ये वसलेला भाग म्हणजे काळेवाडी. या काळेवाडीत मागील 15 वर्षांपासून एक नाव कायम चर्चेत असतं. विरोधी पक्षनेते म्हणून केलेलं त्यांचं काम असू द्या, अजित पवारांशी जवळीक असू द्या किंवा आता भाजपात केलेला प्रवेश. आपण संवाद साधणार आहोत काळेवाडीचे लाडके भाऊ म्हणजेच भाजपचे पिंपरी चिंचवड महापालिकेतील प्रभाग क्रमांक 22चे उमेदवार विनोद नडे यांच्यासोबत. सर नमस्कार. नमस्ते. तुमचा मागील 15 वर्षांचा प्रवास अनेकांना माहिती, पण आमच्या अनेक प्रेक्षकांना किंवा काळेवाडी किंवा पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक लोकांना तुमच्याबद्दल कुतूहल आहे. आणि आता तुम्ही प्रवेश केल्यानंतर अनेक ठिकाणी चर्चा झाली, तुमचं नाव पुन्हा चर्चेत आलं. तर तुमचा हा प्रवास आणि भाजपात प्रवेश करण्याचे कारण या गोष्टी जनतेला सांगा. वास्तविक पाहता मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रथमतः आपण या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मी आज जो काय आहे तो केवळ काळेवाडीच्या जनतेच्या प्रेमामुळे मी आज तुमच्यासमोर बसलेलो आहे. वास्तविक पाहता माझ्या राजकारणाची सुरुवात मी ज्यावेळेस कॉलेज जीवनामध्ये महात्मा फुले कॉलेजमध्ये मी त्या ठिकाणी BCom करत होतो. तिथूनच विद्यार्थी दशेत असताना मला एक सामाजिक कार्याची आवड लागली. म्हणजे कोणालाही कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे अगदी पोलीस यंत्रणा असू दे, हॉस्पिटल्स असू दे किंवा अन्य कुठल्या नागरिकांच्या अडचणी असू दे, तर त्या करण्यासाठी मी तत्परतेने त्या ठिकाणी धावत जाऊन त्यांना मदत करत होतो. आणि मला आठवतं आहे साधारणतः वयाच्या 23व्या-24व्या वर्षी म्हणजे 2007 साली मी त्या ठिकाणी पहिली निवडणूक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची लढवली. आणि ह्यामध्ये माझ्या राजकीय करिअरची सुरुवात खऱ्या अर्थाने आमच्या चुलते श्री सुरेश नडे हे नगरसेवक होते आणि त्यांच्या माध्यमातून देखील मी काळेवाडी परिसरामध्ये कामं करत होतो. आणि तिथून मला खऱ्या अर्थाने कामाची गोडी लागली. आणि त्यानंतर कैलासवासी लक्ष्मणभाऊ जगताप यांनी माझ्यासारख्या तरुणाला न्याय देण्याच्या दृष्टीने, कारण त्यांच्याकडे एक वेगळी क्षमता होती की ते तरुणांमधले नेतृत्वाचे गुण हेरायचे. कारण आज जर तुम्ही पाहिलं शहरातलं जे प्रमुख नेतृत्व आहे ते केवळ त्यांच्या व्हिजनमधून पुढं आलेलं आहे. म्हणजे त्यांनी एक राजकीय पिढी वसवली आणि या शहराचा विकास देखील आदरणीय कैलासवासी लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या माध्यमातून झाला. 2007 साली त्यांनी माझ्या तिकिटासाठी, त्यावेळेस भाऊ राष्ट्रवादीमध्ये होते, माझ्या तिकिटासाठी प्रचंड संघर्ष केला. त्यांना मला त्या ठिकाणी न्याय देता आला नाही. मग मी त्या ठिकाणी अपक्ष लढलो आणि जवळजवळ 700-750 त्यावेळेस वाढ पद्धत होती, 700-750 मतदान मला त्या ठिकाणी झालं. माझा पराभव झाला, परंतु मी खचलो नाही. सातत्याने समाजामध्ये गेलो, लोकांची कामं करत राहिलो. पुढे 2012मध्ये मला सार्थ अभिमान आहे की माझा संपूर्ण नडे परिवार हा, म्हणजे क्वचित एखाद्या गावामध्ये असं घडतं, पूर्ण नडे परिवार म्हणजे आपण जर पाहिलं तर पिंपरी चिंचवडमध्ये गावकी भावकीचं राजकारण बऱ्यापैकी चालतं.
ॲक्च्युली गावकी बावकी आणि प्लस जी संपूर्ण महाराष्ट्रातनं या ठिकाणी लोक आलेली आहेत ती देखील या ठिकाणी स्थायिक झालेली आहेत. ती पण एक गाववाला ह्या प्रकारामध्येच मोडतात, म्हणजे ह्यात गाववाला बाहेरचा असा कुठलाही फरक नाही आहे. परंतु ह्या संपूर्ण नडे परिवाराने एकत्र येऊन, माझ्या संपूर्ण मित्रपरिवाराने एकत्र येऊन मला त्या ठिकाणी ताकद दिली आणि मी 2012ला प्रथमतः काँग्रेस या चिन्हावर काळेवाडी परिसरामध्ये निवडणूक लढवली आणि मी त्या ठिकाणी प्रचंड बहुमताने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये निवडून गेलो. काँग्रेसमध्ये असताना मला विरोधी पक्षनेते पदावर काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे महापालिकेत हे रेकॉर्ड आहे की अगदी लहान वयामध्ये कोणी विरोधी पक्षनेता झाला असेल तर तो त्या ठिकाणी मी झालेलो आहे. आणि प्रत्येकाचा कार्यकाळ जर तुम्ही पाहिला विरोधी पक्षनेत्याचा तर तो केवळ 1 ते 1.5 वर्षाचा आहे. परंतु मी सलग 3.5 वर्ष त्या ठिकाणी त्या पदावर काम केलं आणि ह्या पदाचा उपयोग मी काळेवाडीच्या विकासासाठी त्या ठिकाणी केला. मी अनेक कामं त्या कार्यकाळामध्ये केली. मग त्यामध्ये काळेवाडी परिसरामध्ये मुख्य प्रश्न कुठला ज्वलंत असेल तो ड्रेनेजचा होता. कारण खूप प्रचंड ड्रेनेजच्या माध्यमातून चॉकअप होत होते. मग लोकांना त्या अडचणीचा सामना करावा लागायचा. तर मी ते ड्रेनेज लाईन बदलण्याचं काम पहिलं हाती घेतलं. त्यानंतर पाण्याच्या ज्या लाईन्स आहेत ते ड्रेनेजचं पाणी आणि पाण्याच्या लाईन्स ह्या जीर्ण झाल्या होत्या. त्यामुळं पाणी मिक्स होऊन घाण पाणी त्या ठिकाणी लोकांना प्यायला भेटत होतं. तर ती मेजर समस्या होती. तर पाण्याच्या नवीन लाईन टाकण्याचं काम हाती घेतलं. MM स्कूलसमोर आम्ही ग्रेड सेपरेटर टाकलं. त्यानंतर स्मशानभूमीचं नूतनीकरण केलं. सगळ्यात मुख्य म्हणजे कुठल्याही परिसराचा विकास हा तेथील रस्ते जर प्रशस्त झाले तर रस्ते जसं शरीरामध्ये आपल्या रक्तवाहिन्या काम करतात तसं शहरामध्ये जर रस्ते असले व्यवस्थित तर त्या परिसराचा आपोआप विकास होतो. काळेवाडीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची कुठली गोष्ट झाली असेल तर तो 45 मीटरचा जो BRT रोड आहे तो डेव्हलप झाला आणि तो डेव्हलप करण्यामागे आम्ही प्रचंड त्या ठिकाणी कष्ट घेतले. आणि आज तुम्ही पाहिलं तर तो 45 मीटर रोडमुळं पूर्ण काळेवाडीचा जो लुक आहे तो लुक बदललेला आहे. आता तुम्ही बऱ्यापैकी तुमचं विकास कामांचं पाडाच वाचला ॲक्च्युली, पण तरीही तुम्ही बऱ्यापैकी विकास कामं करत असताना मागच्या वेळी तुम्ही राष्ट्रवादीतून निवडणूक लढवली, यावेळेस भाजपात लढवत आहात. तर एक म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीतून भाजपात येण्याचं कारण काय आणि दोन्ही पक्षांमधील किंवा दोन्ही निवडणुकांमधील तुम्हाला डिफरन्स काय दिसतो? तसं पाहिलं तर या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार हे माझ्या दृष्टीने माझ्या मनामध्ये त्यांचं स्थान खूप वरच्या लेवलला आहे आणि ते कायम राहील. कारण दादांचा कामांचा होरा सर्व जनतेला माहिती आहे. परंतु मागील 5 वर्षाचा जर अनुभव पाहिला तर स्थानिक लेवलला ज्या कुरघोड्या होत गेल्या, कारण आपण चिंचवड विधानसभेत जर पाहिलं तर संपूर्ण चिंचवड विधानसभेमध्ये फक्त काळेवाडीमध्ये राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक आणि 1 अपक्ष नगरसेवक असे आम्ही 4 नगरसेवक आलो होतो. तर असं असताना राष्ट्रवादीची त्या ठिकाणी प्रचंड ताकद असताना कुठल्याही स्थानिक नेत्याने आमची त्या ठिकाणी दखल घेतली नाही. ती पदाच्या माध्यमातून असू दे किंवा अन्य कुठल्याही माध्यमातून असू दे. म्हणजे विकास कामाच्या माध्यमातून आम्ही सातत्याने महापालिकेमध्ये लेटर घेऊन गेलो, आमचं हे काम झालं पाहिजे, ते काम झालं पाहिजे, पण कुठल्याही कामाला त्या ठिकाणी आम्हाला दाद मिळाली नाही. आणि प्रत्येक गोष्ट आपण दादांच्या कानावर घालू शकत नाही की दादा आमचं रस्त्याचं काम आहे, ड्रेनेजचं काम आहे. म्हणजे ह्या गोष्टी जर दादांना सांगायला गेलं तर ते चुकीचं ठरत होतं. तर मागील 5 वर्षाचा अनुभव पाहता एकतर काळेवाडीतनं प्रत्येक वर्षी 150 ते 250 कोटीचा टॅक्स महापालिका वसूल करते नागरिकांकडनं. मग तुम्ही आम्हाला बजेट किती देता? तर बजेट 2 आणि 3 कोटी. 2-3 कोटीत आम्ही करायचं काय? आता तुम्ही आजूबाजूचा जर परिसर पाहिला, पिंपळेगुरव, वाकड, राटणी, चिंचवड, पिंपरी या ठिकाणचा जर तुम्ही विकास पाहिला तर तो प्रचंड प्रमाणात झालेला आहे. मग तो सिमेंट रोड असेल, स्कूल्स असतील, त्यानंतर प्लेग्राऊंड्स असतील. मग आमची काळेवाडीच त्या बाबतीत मागं का, हा प्रश्न मला सातत्याने त्या ठिकाणी पडत होता. आणि माझे जर सभागृहामधले मिनिट्स जर तुम्ही पाहिले, मी सातत्याने त्यावर आवाज उठवलाय. मी अगदी या लेवलपर्यंत सभागृहात बोललोय की काळेवाडी ही काय पाकिस्तानमध्ये आहे का? म्हणजे तुम्ही आमच्याकडनं टॅक्स घेता
परंतु महाराष्ट्राच्या नकाशावर आणि पिंपरी चिंचवडच्या नकाशावर काळेवाडी तुम्हाला पाकिस्तानमध्ये दिसते का, की तुम्ही आमच्यावर अन्याय करताय? आम्ही पण या भारताचे नागरिक आहोत, आम्हाला त्या ठिकाणी आम्ही टॅक्स पेअर आहोत, तर आम्हाला बजेट द्या. तर ह्या कुठेतरी कुरघोड्या होत होत्या, ही मनात सल होती. मग ज्या जनतेने काळेवाडीच्या मला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करायची संधी दिलेली आहे, तर ती बेसिक कामं जर लोकांची होत नसेल तर त्या नगरसेवक पदाला अर्थ काय, त्या पदावर राहण्याचा अर्थ काय? तर लोकांची जी नीड आहे, त्या नीड लोकांच्या काही प्रमुख मागण्या असतात, रस्ते, लाईट्स आणि पाणी. याच्या व्यतिरिक्त हॉस्पिटल्स, स्कूल्स, प्लेग्राऊंड्स अशा काही गरजा आहेत की ज्या पूर्ण झाल्या पाहिजेत. तर त्यात जर पूर्ण होत नसतील तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी मला पक्ष सोडताना प्रचंड वेदना झाल्या. फक्त अजितदादांसाठी वेदना झाल्या. स्थानिक कुठल्याही व्यक्तीविषयी मला कुठल्याही संवेदना नव्हत्या. मी चिंचवड विधानसभेवर खूप प्रामाणिकपणे काम केलं, पण तिथं देखील मला कुरघोड्या करून त्या ठिकाणी त्या पदावरनं डावलण्यात आलं. का डावलण्यात आलं? मी खूप प्रचंड मेहनत घेतली होती, पण तिथूनही मला डावलण्यात आलं. ही कुठंतरी सल माझ्या मनामध्ये होती आणि त्यामुळं मी दादांना सोडताना मला वेदना झाल्या, परंतु मी तो निर्णय घेतला. आणि मी एक पाहिलं की ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि कैलासवासी लक्ष्मणभाऊ गेल्यानंतर आदरणीय ताई आमदार झाल्या, ताईनंतर शंकरभाऊ भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष झाले आणि त्यानंतर त्यांना ह्यावेळेस भारतीय जनतातर्फे अलायन्समध्ये उमेदवारी मिळाली. उमेदवारी मिळाल्यानंतर साहजिकच पक्षाचा आदेश होता, आम्ही काम करायला सुरुवात केली. तर एक गोष्ट मी या ठिकाणी आवर्जून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, म्हणजे आम्ही ज्याचं काम केलं, मग ते अगदी तुम्हाला पूर्ण इतिहास मी या ठिकाणी सांगतो की राहुल कलाटेंचं आम्ही काम केलं. बॅट या चिन्हावर ते निवडणूक लढले, त्यावेळेस त्यांना काळेवाडीतनं लीड होतं संपूर्ण चिंचवड विधानसभेमध्ये. नाना काटेंचं बाय इलेक्शनला आम्ही काम केलं, संपूर्ण चिंचवड विधानसभेमध्ये फक्त काळेवाडीमध्ये लीड होतं. पुन्हा पार्थदादांचं ज्यावेळेस लोकसभेचं काम केलं, संपूर्ण चिंचवड विधानसभेत काळेवाडीतच लीड होतं. म्हणजे आम्ही ज्याचंही काम करतो ते प्रामाणिकपणे करतो आणि आम्ही ते 50 का होईना, 1 का मत होईना, पण आम्ही आमच्या भागातनं त्यांना त्या ठिकाणी लीड देण्याचं काम करतो. आणि आत्ता शंकरभाऊंच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही पूर्णपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलो, तर कधी नव्हे ते काळेवाडीने भरभरून प्रेम दिलं आणि जवळजवळ 21,000 मतदान शंकरभाऊंना त्या ठिकाणी पडलं आणि 7,000चा लीड त्या ठिकाणी काळेवाडीकरांनी शंकरभाऊंना दिला. म्हणजे हा इतिहास झालेला आहे. म्हणजे कैलासवासी भाऊ असताना देखील भाऊंना एवढं मतदान काळेवाडीतनं झालं नव्हतं आणि ती सल कायम भाऊंच्या मनात होती. तर ती कुठंतरी भरून काढण्याचं काम आम्ही केलं आणि निवडणूक झाली आणि त्यानंतर राजकारणापुरतं एखादा नेता आपला वापर करतो आणि सोडून देतो, हे मी प्रत्येक ठिकाणी पाहिलेलं आहे. परंतु आदरणीय शंकरभाऊंचे मी मनापासून आभार मानतो की हा नेता अगदी वेगळा आहे. म्हणजे एक सुशिक्षित नेतृत्व, शिकलेलं नेतृत्व आणि त्यांचं व्हिजन हे प्रचंड म्हणजे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. कारण मी ज्यावेळेस त्यांच्याबरोबर बसलो तर त्यांनी विकासाच्या दृष्टीतनं असेल किंवा अन्य दृष्टीतनं असेल, केवळ व्हिजनरी त्यांच्या डोक्यामध्ये असते. आणि मी असं पाहिलं नाही की काळेवाडीत 3 राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. त्यांनी पाहिलं की काळेवाडी ही बकाल आहे, तर त्या ठिकाणी त्वरित त्यांनी जवळजवळ 80 ते 100 कोटीचं बजेट आम्हाला मंजूर केलं. काही कामं आमदार फंडातनं त्या ठिकाणी चालू देखील झाली. काळेवाडीचं गार्डन आहे, त्या ठिकाणी देखील काही प्रमाणात त्या ठिकाणी कामं चालू झालीत. म्हणजे एक व्हिजनरी नेता मला त्या ठिकाणी तो पटला आणि मग मी खूप विचार करून भाजपमध्ये प्रवेश केला. कारण जी जनता, काळेवाडीची जनता मला म्हणजे मताचा आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी पालिकेत पाठवतात, त्यांना माझी प्रथम प्रायोरिटी आहे. आणि ह्या काळेवाडीचा विकास, जो काळेवाडीकडं पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन मला बदलायचा आहे. आणि आदरणीय मला म्हणजे ठाम विश्वास आहे की ज्या अर्थी भाऊंनी एवढं बजेट दिलंय, तर येणाऱ्या जर जनतेने पुन्हा विश्वास टाकला, तर त्यांच्या विचारांची लोक जर निवडून दिली, तर ते कमीत कमी 700 ते 1000 कोटीचं बजेट या काळेवाडीसाठी देतील आणि या काळेवाडीचा चेहरा मोहरा त्या ठिकाणी बदलतील. त्यामध्ये माझं प्रामुख्याने प्रथम काम कुठलं असेल तर काळेवाडीमध्ये हॉस्पिटल नाही आहे. म्हणजे आम्हाला
कुठलाही एखाद्या व्यक्तीला काही दुखापत झाली किंवा कुठलं मोठं आजारपण आलं, अटॅक आला, म्हणजे तुम्ही थेरगावमध्ये जा, जिजाऊ पिंपरीमध्ये जा, सर्व ठिकाणी हॉस्पिटल्स आहेत. तर मला त्या ठिकाणी हॉस्पिटल उभं करायचं आहे. दुसरं, काळेवाडीमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून ज्या काही स्कूल्स आहेत त्या स्कूल्स 40-40 वर्ष जुन्या स्कूल्स आहेत. आता आपण पाहतोय की सध्या इंग्लिश माध्यमाचं खूप प्रचंड क्रेज आहे. बऱ्यापैकी पालकवर्ग हा आपल्या मुलांना इंग्लिश माध्यमातून त्या ठिकाणी शिक्षण देत असतो. तर माझं विजन हे आहे की आत्ता जी स्कूल आहे मराठी स्कूल ती 40 वर्ष, आता मी त्याच्या म्हणजे भरपूर आवाज उठवला की पावसाळ्यामध्ये ती स्कूल जीर्ण झालेली आहे. मी अगदी मीडियावाल्यांना बोलवलं, दादांना पत्र दिली, महापालिकेत पत्र दिली, शंकर भाऊंना पत्र दिलं. ती शाळा डिमॉलिश करून त्या ठिकाणी एक भव्य शाळा उभारण्याचं नियोजन केलं आहे. आणि आत्ता ती जी स्कूल आहे ती तात्पुरती आम्ही कैलासवासी दत्तोबा काळे इकडं ती स्कूल शिफ्ट केलेली आहे आणि तिथं एक चांगल्या प्रकारचं स्कूल आम्ही उभं करणार आहे. माझं विजन हे आहे की बाबा, काळेवाडीतली जी मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलं आहेत की ज्यांना खाजगी स्कूलमध्ये फी देणं परवडत नाही, तर महापालिकेच्या माध्यमातून ज्या स्कूल्स आहेत त्याचं बेनिफिट्स त्यांना भेटलं पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांच्या शिक्षणाच्या ज्या गरजा आहे, कारण जर एक पिढी शिकली तर ती उद्या भारताचं भविष्य आहे. आणि एक असं म्हटलं जातं की बाबा, एका डॉक्टरकडनं चुकीचं ऑपरेशन झालं किंवा चुकीचं काही झालं तर त्यात एक 100 पेशंट दगावतील, पण एखाद्या शिक्षकाच्या माध्यमातून जर चुकीचं काम झालं तर एक अख्खी पिढी बरबाद होती. तर हे कुठंतरी झालं नाही पाहिजे. एक चांगला शिक्षक वर्ग आणि चांगला स्टाफ, चांगल्या सुविधा ह्या काळेवाडीतील विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजे. त्या दृष्टीने माझी पावलं राहतील. सध्या पवनानगर आरक्षणाच्या विषयावर तुम्ही बऱ्यापैकी आवाज उठवताय, म्हणजे तुम्ही आता बऱ्यापैकी तुमचं मागील काम आणि भविष्यातील तुमचे विजन तुम्ही बऱ्यापैकी कव्हर केलं. आणि हा जो मुद्दा आहे पवनानगर आरक्षणाचा, तो नेमका काय आहे आणि त्याच्यावर तुमच्या काय स्टँड असणार येणार काळात? पवनानगर आरक्षणाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर हे अतिशय चुकीच्या पद्धतीने टाकलेलं आरक्षण आहे. यामध्ये प्रशासक असल्यामुळं त्या ठिकाणी जनरल बॉडीची त्याला कुठलीही मान्यता नाही. ज्यावेळेस हे आरक्षण पडलं त्याच क्षणी मी आदरणीय शंकरभाऊ जगताप यांना त्या ठिकाणी बोलवलं. पवनानगर शांती कॉलनी या परिसरातील सर्व नागरिकांना त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि त्यांना एक ठाम विश्वास दिला की तुमच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही. तुमच्या घराला धक्का म्हणजे विनोद नडेच्या घराला धक्का, ह्या अशा शब्दामध्ये मी त्यांना त्या ठिकाणी त्यावरच्या टेक्निकल बाबी असतील, मी आता सगळंच तुमच्यासमोर बोलणार नाही. त्या बाबतीत मी वकील अपॉइंट्स केलेत. पुन्हा प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल त्या ठिकाणी आम्ही ऑब्जेक्शन घेतले, ते महापालिकेमध्ये सबमिट केले. वेळ पडली तर मी हायकोर्टामध्ये पण जाणार आहे. आणि हे आरक्षण खूप जुनं आहे. ते खऱ्या अर्थाने त्या आरक्षणाला कुठल्याही पद्धतीचा आधार नाही आहे. त्या आरक्षण ॲक्च्युली म्हणजे ज्या नगरपालिकेच्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्समध्ये कुठंच बसत नाही आहे. त्यामुळं नागरिकांनी आपल्या माध्यमातून मी त्यांना या ठिकाणी ठामपणे सांगतो की तुम्ही घाबरू नका. तुमचा माझ्यावर जर विश्वास असेल तर ते आरक्षण मी 100% नाही 1001% आदरणीय शंकर भाऊंच्या माध्यमातून उठवणार म्हणजे उठवणारच. मग आरक्षण उठवलं म्हणजे विकास होणार नाही, जर असा प्रश्न नागरिकांच्या मनात असेल तर त्याच ठिकाणी पवनानगरला आमच्या नडे परिवाराची जवळजवळ 12 ते 14 एकर जमीन आहे, त्याच्यावर देखील आरक्षण पडलेलं आहे. तर माझं विजन हे आहे की कुटुंबाशी बोलून आम्ही ती जागा महापालिकेला दिली, तर त्यामध्ये मग जे काही माझं विजन आहे, मग ते हॉस्पिटल, गार्डन किंवा स्विमिंग टँक, प्लेग्राऊंड, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पॉसिबल होतील. आणि दोन्ही गोष्टी त्यामध्ये साध्य होतील. एक तर नागरिकांची घरंही वाचतील आणि दुसरं लोकांना जे पाहिजे ते देखील त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे तुम्ही पूर्ण ताकदीने म्हणजे स्वतःच्या घरापासून सुरुवात करण्यापासून या मुद्द्यात उतरायला तयार आहेत. पण हा एक मुद्दा झाला. काळेवाडी हा परिसर बघितला तर बऱ्यापैकी दाट लोकवस्तीच आहे. दाट लोकवस्ती आली म्हणजे तसं नागरिक प्रश्न पण आले. तिथं रस्त्यांपासून तर बरेच प्रश्न आहेत. तर ते वर्षानुवर्ष ते बऱ्यापैकी पेंडिंग राहिले आहेत. तर आत्ता येणाऱ्या काळात तुम्ही नेमकं त्यावर कशा पद्धतीने उपाययोजना करणार आहात?
आता त्यामध्ये मी तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं की भाऊंनी एक 80 ते 100 कोटीचं बजेट दिलेलं आहे ऑलरेडी. तर येणाऱ्या काळामध्ये काळेवाडीतले जे अंतर्गत रस्ते ते सिमेंट कॉन्क्रिटीकरण करणे, पाण्याच्या लाईन्स बदलणे. आता आम्हाला तसं पाहिलं तर पिण्याच्या पाण्याची टाकी जी आहे ती थेरगावमध्ये आहे. म्हणजे दोन्ही टाकी ज्या आहेत पिण्याच्या पाण्याच्या त्या दोन्ही थेरगावमध्ये आहेत. आत्ताच नुकतंच एक टाकीचं ओपनिंग ते आम्ही बऱ्याच वर्षापासून त्याचा फॉल म्हणजे मला आठवतंय 2012 नंतर मी निवडून आल्यानंतर पाण्याच्या टाकीसाठी मी प्रयत्न चालू केले होते. तो जो ठेकेदार होता त्या ठेकेदार त्यानंतर ब्लॅकलिस्टमध्ये गेला. म्हणजे त्यांनी चुकीच्या पद्धतीने कामं केली, त्याच्यावर बॅन घातण्यात आला पालिकेकडनं. मग ते काम थोडं रखडलं, परंतु ते नंतर पूर्णत्वास गेलं. आणि आता जर आपण पाहिलं तर मी अगदी काळेवाडी विजयनगर परिसरामध्ये जो सोसायट्यांचा पाण्याचा प्रश्न होता, मी डायरेक्ट महापालिकेला त्या ठिकाणी स्पष्ट इशारा दिला होता, जर आपण तो पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर मी आमरण उपोषण करेन. त्यानंतर आदरणीय आयुक्तांचा मला फोन आला की आपण असं कुठलंही पाऊल उचलू नका, निश्चितपणे तुमचा प्रश्न त्या ठिकाणी आम्ही सोडू. मग जी नवीन पाण्याची टाकी आहे तिचं उद्घाटन न करता ते जे त्यांना बायपास लाईन्स वगैरे टाकायच्या होत्या ते त्यांनी जॉईन केल्या. आणि आज बऱ्यापैकी काळेवाडीच्या विजयनगरचा पाण्याचा प्रश्न हा सुटलेला आहे. आणि मला संपूर्ण काळेवाडी ही टँकरमुक्त त्या ठिकाणी करायची आहे. आणि त्यासाठी काळेवाडीत देखील पाण्याची टाकी असणं गरजेचं आहे. मग विजयनगरमध्ये जे प्लेग्राऊंडचं आरक्षण आहे त्या ठिकाणी आमच्या नीताताई असतील किंवा आम्ही त्या ठिकाणी ती पाण्याची टाकी उभारण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आमच्या विचाराचे अजून 2 जे आमच्या पॅनलमध्ये आहेत ते जर आले तर पूर्ण ताकदीने ही कामं त्या ठिकाणी होणार आहेत. ओके. हा सगळा एक पार्ट झालाच. पण तेवढाच तीव्र किंवा लोकांच्या अस्मितेचा असणारा विषय म्हणजे शिवस्मारक. शिवस्मारक विषय नेमका कुठवर आलाय आणि त्या संबंधीच्या घडामोडी काय आहेत ते पण लोकांना सांग. आता शिवस्मारकाविषयी म्हणजे ही अनऑफिशियली गोष्ट आहे, पण मी या ठिकाणी काळेवाडीतल्या जनतेलाही कळलं पाहिजे आणि तरुण वर्गाला कळलं पाहिजे. मला जसं आठवतंय तेव्हापासून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे माझे कायम आयडॉल राहिलेले आहेत. म्हणजे मी त्यांचं प्रत्येक पुस्तक वाचलेलं आहे. त्यांचं जे काही त्यांनी आपल्या आयुष्यात तत्त्व अवलंबली त्या तत्त्वावर चालण्याचा प्रामाणिकपणे मी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्यांचं कुठंतरी एक स्मारक काळेवाडीमध्ये व्हावं आणि त्या स्मारक बनवण्यामागचा उद्देश माझा हा आहे की तरुण पिढी ज्यावेळेस त्या स्मारकाकडे बघते, कारण आपल्या जनतेला हे कळलं पाहिजे की आपला राजा कोण होता आणि आपल्या राजाने काय संघर्ष केलेला आहे आपल्यासाठी. म्हणजे आपण आज जे जगतोय ते केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जगतोय. त्यामुळं ही जी मराठी अस्मिता आहे ती जपण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू काळेवाडीत होणं खूप गरजेचं होतं. त्या दृष्टीने मी पहिलं पाऊल असं उचललं. मी महापालिकेकडे बरेच प्रयत्न केले, ते मला दाद देत नव्हते. मी रात्रीत माझ्या तरुण जे सहकारी आहेत सगळ्यांना सांगून एक रात्रीत पुतळा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणून बसवला. आणि सकाळी सगळ्या न्यूजला ते हायलाईट झालं की रात्रीत कोणी बसवला. मग त्या ठिकाणी पोलीस आले, आयुक्त आले, सगळी लोक आली. मला फक्त त्यांच्याकडनं त्या ठिकाणी शब्द सोडून घ्यायचा होता की तुम्ही या ठिकाणी मला पुतळ्याच्या संदर्भामध्ये आरक्षण देताय का. मी हे काढायला तयार आहे, कारण महाराजांचा पुतळा म्हणजे त्याला हात लावणं इम्पॉसिबल गोष्ट आहे. तर मला त्यावेळेसचे CP आणि आयुक्तांनी विनंती केली की तुम्ही तरुणांना सांगून अनऑफिशियली कुठली गोष्ट करू नका. तर मी त्यांना सांगितलं अनऑफिशियली ही माझी एक फक्त कल्पना होती की मला दाद देत नव्हते म्हणून मला हे करावं लागलं. शेवटी ही लोकशाही आहे, त्यामुळं काही गोष्टी मागण्यासाठी ह्या गोष्टी कराव्या लागतात. मी तो पुतळा सन्मानपूर्वक काढून घेतला. त्याच ठिकाणी मी त्यानंतर प्रामाणिकपणे प्रयत्न चालू केले. तिथं शिवसृष्टी उभारण्यासाठी एक मॉडेल विकसित केलं आणि त्याच्या संपूर्ण परवानग्या मी त्या ठिकाणी आणल्या होत्या. आणि फक्त बजेट देखील त्याच्यावर 5.5 कोटीचं मंजूर झालं. अडचण फक्त एकच झाली, प्रशासक लागलं. प्रशासक लागल्यानंतर त्या ठिकाणी हा मुद्दा थोडा मागे पडला. परंतु मी पुन्हा आदरणीय भाऊंच्या मागे लागलो आणि आत्ता मला 1-2 महिन्यापूर्वी महापालिकेने पुन्हा पत्र दिलेलं आहे की हा पुतळा आपण मंजूर केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक हे काळेवाडीमध्ये असेल. ही मी काळेवाडीतल्या तरुण सर्व जी मुलं आहेत त्यांना अगदी
जबाबदारीने सांगतो की हे माझं ड्रीम आहे, ते मी पूर्ण करणारच. तुम्ही आता तरुणाईचा उल्लेख केला. तुम्ही स्वतः 22-23 वर्षापासून राजकारणात आहे आणि गेली 15 वर्ष तरुणांचा मोठा सपोर्ट तुम्हाला आहे. तर नेमकं ही तरुणाईशी तुमची जी असणारी अटॅचमेंट आहे ती तुम्ही नेमकी कशी आजवर मोठी केली किंवा तरुण तुमच्यासोबत असण्याचे कारण काय नेमकं? हे बघा, राजकारणात कसं असतं, राजकारण हे राजकारणापुरतंच मर्यादित ठेवलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आपण निवडणूक लढतो ते केवळ 15 दिवसाचं राजकारण असतं. त्यानंतर जर आपण प्रत्येकाला एक मित्रत्वाच्या नात्याने, एक भावाच्या नात्याने ट्रीट केलं तर कुणीही, जनतेला काय पाहिजे असतं? प्रेम पाहिजे असतं. तरुणांना काय पाहिजे असतं? प्रेम. प्रेमाने 2 शब्द बोलले सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी साध्य होतात. आजही संपूर्ण नडे परिवार असेल आणि संपूर्ण माझा मित्रपरिवार असेल, काळेवाडीतली जनता असेल, आजही माझ्या मागे ठामपणे उभी आहे. कारण मी कधी कुणाला दुखवलेलं नाही. मी अतिशय प्रामाणिकपणे माझं काम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. त्यामुळं ही तरुण मुलं मी ज्या त्या वयाच्या, अगदी म्हणजे 5 वर्षाचा मुलगा असेल तर त्याला त्याच्या वयाप्रमाणे ट्रीट करायचं. म्हणजे त्याच्याबरोबर मस्ती करायची. तो 15 वर्षाचा असेल तर त्याप्रमाणे ट्रीट करायचं. 30 वर्षाचा असेल त्याप्रमाणे ट्रीट करायचं. आणि माझ्यापेक्षा जी वयाने मोठी आहेत त्यांना साहजिकच आहे त्यांचा आदर ठेवून, त्यांना नमस्कार करून, त्यांना त्यांचा सन्मान देऊन त्या ठिकाणी त्यांच्याशी प्रामाणिकपणे राहायचं. हाच मूलमंत्र मी कायम माझ्या आयुष्यामध्ये अवलंबला आहे. त्यामुळंच हे सर्व लोक कायम माझ्या पाठीशी, मी निवडणूक जिंकेल हारेल हा नंतरचा पार्ट आहे, परंतु हे जे प्रेम मिळतं ना, हे प्रेम सहजासहजी मिळत नाही. म्हणजे एवढा मोठा संच माझ्या पाठीमागं कार्यकर्त्यांचा आहे, हे केवळ एक दैवी योग म्हणावं लागेल किंवा माझे थोडे काही एफर्ट्स असतील, ते एफर्ट्स म्हणावे लागतील की ही सगळी माझ्या पाठीमागे तरुण पिढी उभी आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य काळूराम नडे यांनी आपला अर्ज माघार घेतला. ॲक्च्युली त्यांची ओळख ही शंकर जगतापांची जवळची आणि तुम्ही नुकताच भाजपात प्रवेश केला होता. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्याशी समन्वय कसा साधला किंवा पक्षांतर्गत सगळ्या गोष्टी कशा तुम्ही मॅनेज केल्या? ॲक्च्युली पाहिलं तर काळूराम नडे, म्हणजे आम्ही त्यांना दादा म्हणतो, तर ते आमचे मोठे बंधू आहेत आणि आमच्या परिवारामध्ये सगळ्यात उच्च शिक्षित असा हा तरुण आहे आणि त्याच्याकडे असलेलं विजन आणि त्याची असलेली विचार करण्याची क्षमता ही प्रचंड आहे. आणि हे पाहूनच आदरणीय शंकर भाऊंनी त्या ठिकाणी त्याला त्याच्या कार्याला न्याय दिला आणि पुणे जिल्हा नियोजन समिती ह्या पदावर त्या ठिकाणी त्यांना बसवलं. आणि या पदाचा वापर त्यांनी या काळेवाडीच नाही तर पुणे जिल्ह्याचं पुणे जिल्हा नियोजन समितीचं पद त्यांच्याकडं आहे. तर त्यांनी संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये निधी नेण्याचं काम केलं, काळेवाडीमध्ये देखील निधी आणण्याचं काम केलं. म्हणजे खूप प्रचंड मेहनती आणि खूप प्रामाणिक असा हा नेता आहे. आणि मी आपल्या माध्यमातून त्यांचं मनापासून आभार मानतो की ज्यावेळेस ही राजकीय चढाओढ असती आणि तिकिटासाठी प्रत्येकजण संघर्ष करत असतो आणि शेवटी पक्षाचा काही फॉर्म्युला असतो. आता मी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेला होता आणि मला भाजपमध्ये नेण्याचं सगळ्यात मोठं श्रेय पहिलं कोणाचं असेल तर ते आदरणीय काळूराम नडे यांचं आहे. त्यांनीच मला शंकर भाऊंकडं नेऊन त्या ठिकाणी मला या पक्षात आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचा आभार मानतो. पहिलं तर त्यांनी मला पक्षात आणलं. दुसरं आभार ह्याकरता मानतो की ज्यावेळेस AB फॉर्म आले, सगळ्या गोष्टी झाल्या, तर मी एक आमचं भावनिक नातं आहे. मी त्यांच्या तोंडाला तोंड त्या ठिकाणी देऊ शकत नव्हतो. म्हणजे लिटरली मी 2 दिवस मी त्यांच्याकडे गेलो देखील नाही. मी त्यांना फोनही केला नाही, कारण मी त्यांच्या तिकिटासाठी देखील संघर्ष करत होतो, परंतु मला अपयश आलं. परंतु ह्या व्यक्तीने केवळ म्हणजे मी त्यांना काही गोष्टी सांगितल्या आणि आदरणीय भाऊंनी देखील सांगितलं आणि त्यांनी तो अर्ज मागे घेतला. ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण काळूरामदादाचं काम हे अतिशय चांगलं आहे आणि काळेवाडीच्या विकासासाठी ती व्यक्ती ही भाजपमध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि भविष्यात पक्ष त्यांना न्याय देईलच, कारण भाऊ हे खूप विजनरी नेते आहेत. त्यामुळं त्यांनी माघार घेतली ही आमच्या परिवारासाठी आणि संपूर्ण काळेवाडीसाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो. काळूराम नडे यांचा विषय झालाच, पण अजूनही काही उमेदवारांनी आपला अर्ज माघार घेतला. तर असं खूप कमी वेळा होतो की एकाच वेळी एवढे लोक एखाद्या व्यक्तीसाठी अर्ज माघार घेतात. तर त्यामागे काय कारणं होती?
आणि म्हणजे काळू रामनडेंनी तर घेतलाच, दुसरा सोमनाथ तापकीर हे देखील प्रचंड ताकदीचे त्या ठिकाणी नेतृत्व होतं आणि त्यांनी खूप चांगलं काम केलं होतं मागील 5 वर्षामध्ये. म्हणजे ते अगदी भाजपचे मंडल अध्यक्ष देखील होते, त्यांचा तिकिटावर क्लेम देखील होता. परंतु आता शेवटी पक्षाचा प्रोटोकॉल आहे, त्यामुळं मे बी त्यांना संधी त्या ठिकाणी मिळाली नाही. परंतु त्यांना देखील आम्ही विनंती केली, त्यांनी देखील माघार घेतली. मी तापकीर परिवाराचं देखील त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो की आपण सोमनाथ शेठने जो काही निर्णय घेतलाय तो अतिशय योग्य घेतलाय, कारण भाऊ त्यांना भविष्यात नक्कीच चांगली कुठली तरी संधी देतील हा मला ठाम विश्वास आहे. दुसरं तेवढ्याच ताकदीचे आमचे विमलताई रमेश काळे असतील, ज्या नगरसेविका राहिलेल्या आहेत, त्या देखील तिकिटाच्या स्पर्धेमध्ये होत्या. त्यांनी देखील त्या ठिकाणी माघार घेतलेली आहे. त्यामुळं हे भाजपशी एकनिष्ठ राहिलेली लोक आहेत आणि निश्चितपणे ह्यांच्या माध्यमातून ज्या काही लोकांनी माघार घेतलेली आहे त्यांना आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. त्यांना प्रामाणिकपणे त्यांचा जो सन्मान आहे तो सन्मान आम्ही राखू आणि त्यांना भविष्यामध्ये आमच्याकडनं कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी तोसीस आम्ही लागून देणार नाही आणि त्यांना न्याय देण्याचंच त्या ठिकाणी आम्ही काम करू, त्यांना योग्य प्रकारचा सन्मान देऊ. तुम्ही तुमच्या एवढ्या धावपळीच्या आणि ऐन रणधुमाळीत वेळ काढून आम्हाला आमच्यासोबत मुक्त संवाद साधला, यासाठी तुमचे आभार आणि या निवडणुकीत तुम्हाला यश मिळावं यासाठी सदिच्छा. थँक्यू व्हेरी मच.